नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला बघा चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 10 SSC बोर्ड महाराष्ट्र. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन. अर्थनियोजनाशिवाय कुठलाच व्यापार, कुठलंच घर, कुठलाच उद्योगधंदा, कुठलाच कारखाना, देश काही चालू शकत नाही, राज्य चालू शकत नाही. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण 4.1 संपवलं, त्याच्या आधी याच्यावर विस्तृत चर्चा केलेली आहे. ओके, आता आपण काय बघणार आहे? 4.2 बघणार आहे. पण 4.2च्या आधी आपल्याला काही 2-4 गोष्टी व्यवस्थित शिकायच्या आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर बघा व्यवस्थित बघा. तुमच्या पेज नंबर 88वर हे दिलेलं आहे बघा. हे तुम्हाला समजतं का? तुम्ही याच्याकडे बघितलं तर आपल्या थोडंसं लक्षात यायला उशीर लागेल. मग आपण ते आता बोर्डवर बघूया विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला ते चांगलं समजेल. बघा, तुम्ही फक्त पहा, लिहू नका, हे फक्त समजून घ्या. बघा आता पहिलं कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? इकडे बघा, पहिलं कोण आहे? आपण त्याचं नाव लिहूया, मॅन्युफॅक्चर. मी तुम्हाला सगळं समजून सांगतो, एकदम व्यवस्थित समजून सांगतो. मॅन्युफॅक्चरर, RER. ओके, मॅन्युफॅक्चरर. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा मॅन्युफॅक्चरर म्हणजे कोण? की जो उत्पादन तयार करतो. कशासाठी? ग्राहकांना विकण्यासाठी. ओके, मग ह्या मॅन्युफॅक्चररने काय केलं? एक घड्याळ तयार केली आणि ती घड्याळ त्याला विकायची आहे. कोणाला विकायची विद्यार्थी मित्रांनो? इथे बघा, तो कोणाला विकतोय ती घड्याळ? तो विकतोय ती घड्याळ होलसेलरला. होलसेलर. ओके, आपण इथं लिहू WHOLESALER. SALER. आता हे शब्द आपल्यासाठी सगळे नवीन आहेत विद्यार्थी. होलसेलरला विकली. ओके, मग आता होलसेलर ती घड्याळ दुकानात आणली. होलसेलर म्हणजे काय? की जे रिटेलरला विकतात आणि मग रिटेलर कस्टमरला विकतात. ओके, मग आता ही घड्याळ ते कोणाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो? रिटेलरला. ओके, आता मी सांगतो तुम्हाला हे सगळं, फक्त तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. हे रिटेलर, रिटेलर, RETAILER. ओके, रिटेलर. मग आता हे रिटेलरकडून कोणाकडे जाणार विद्यार्थी मित्रांनो? ही जाणार कस्टमरकडे. ओके, म्हणजे ग्राहक शेवटचा, कस्टमर, CUSTOMER. ओके, आपले आता हे सगळे आपल्याला स्पेलिंग नवीन आहेत का नाही विद्यार्थी मित्रांनो? होलसेलर, रिटेलर, कस्टमर, मॅन्युफॅक्चरर, आपलं इक्वेशन, लिनियर हे नाही आहेत. चला आता हे व्यवस्थित लिहिलं. आता बघा, आता छान एकदम सुंदर समजून घ्या. आता GST. ओके, GST आपल्याला इथं पे करायची. आता प्रत्येकजण GST पे करणार आहे, प्रत्येकजण पे करणार आहे. हा मॅन्युफॅक्चरर होलसेलरला विकेल तेव्हा GST पे करणार. होलसेलर रिटेलरला विकेल तेव्हा GST पे करणार. रिटेलर कस्टमरला विकेल तेव्हा GST पे करणार. ओके, आता बघा 200 रुपयाची वॉच, म्हणजे एका मॅन्युफॅक्चररने वॉच तयार केली आणि ती त्याला 200 रुपयाला होलसेलरला विकलं तर त्याला ते परवडतं. म्हणजे तो एकच वॉच विकतो का 200 रुपयाला? नाही, तो 1000, 1200, 1500 किती वेळ. पण आता आपण इथं फक्त एक्झाम्पल म्हणून एकाचं उदाहरण बघू. ओके, आता 200 रुपयावर 12% GST इथं द्यायची आहे. किती टक्के GST द्यायची गव्हर्नमेंटला, शासनाला? 12%. ओके, मग 200 रुपयावर 12% म्हणजे 200 गुणिले 12/100, 0,0,0,0 कट, 12×2 24 रुपये द्यायचे. किती रुपये द्यायचे विद्यार्थी मित्रांनो? ₹24. मग आता हा मॅन्युफॅक्चरर 24 रुपये 200 रुपयातून देईल का? नाही, तो काय करतो? ह्या 200मध्ये प्लस 24 रुपये करतो. ओके, आणि होलसेलरला ती घड्याळ 224 रुपयाला विकतो. आता होलसेलर म्हणू शकत नाही, कारण GST पेएबल येते, GST द्यावाच लागतो. मग हे 24 रुपये कोणाला जातात? शासनाला जातात. आपण आता याच्यातलं GST काढतोय, मग यांची बेरीज झाल्यावर आपण CGST आणि SGST पण काढू. आता होलसेलरला किती रुपयाला मिळाली विद्यार्थी मित्रांनो? ती 224 रुपयाला. मग आता होलसेलर रिटेलरला ती 224 रुपयालाच विकेल का? नाही, तो ती 300 रुपयाला विकेल. तो काय करतो? तो 300 रुपयाला विकतो. 300 रुपयाला. मग 300 रुपयावर 12%. ओके, 300 रुपयावर 12% GST. ओके, 0,0,0,0 12×3 36 रुपये, म्हणजे प्लस 36. मग इथं 336 रुपयाला ती रिटेलरला मिळते. पण आता गंमत बघा, हे 36 रुपये याने याच्याकडून घेतले, इथं याने 224ला दिले, याने 336 रुपये घेतले. 336 रुपयातले
₹24 होलसेलरने स्वतःचे काढून घेतले. ₹24 काय केले त्याने स्वतःचे काढून घेतले आणि याच्यातले ₹24 काढल्यानंतर त्याने GST किती भरला विद्यार्थी मित्रांनो? 12, फक्त ₹12 भरले. आणि हे चोरून नसतं, हे जेव्हा ऑडिट होतं त्यावेळेस सांगितलं जातं की मी हे बघा, मी ₹200ची घड्याळ ₹224 घेतली, ₹336 म्हणजे तो GST हे उघड असतं, ही काही चोरी नाही. मग ₹12 त्या होलसेलरने काय केले? ₹12 बरोबर भरले. ओके. मग आता रिटेलर ती ₹336 ग्राहकाला देईल का? नाही. ग्राहकाला तो काय करतो? ₹400 देतो. पण त्या ₹400वर तो काय करतो? परत 12% GST घेणार. म्हणजे ₹400वर 12% GST म्हणजे 12/100, 0 कटले, 12 चौक 48. आता पुन्हा पहिल्यासारखं रिटेलरने ₹36 GST दिलेला आहे. कोणाला? होलसेलरला. तो या 48 मधले ₹36 त्याचे काढून घेईल. -36. 48 मधले 36 काढले, ₹12. मग हे ₹12 तो इथे भरेल. ओके, इथे भरेल. मग आता हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो? ₹48 झाले. बघा तुम्ही पुस्तकात ₹48 GST. मग आता कस्टमरला ती घड्याळ केवढ्यात पडली विद्यार्थी मित्रांनो? ₹448. ₹200ची घड्याळ कस्टमरला ₹448 मिळाली आणि सगळा GST कोणी भरला? कस्टमरने भरला. टोटल हे ₹48 बघा इथं मिळालेले आणि हे ₹48 यांची. याचे फक्त ₹12 गेले, यांचे फक्त ₹12 गेले. ओके विद्यार्थी मित्रांनो, कशी गंमत आहे बघा. असा हा व्यवहार चालत असतो. म्हणजे मॅन्युफॅक्चरर, मग होलसेलर, मग रिटेलर, मग कस्टमर. ओके, म्हणजे आज ₹448 शेवटी कस्टमरला मिळाली. मग आता हा झाला GST. मग आता आपल्याला माहिती आहे की CGST बरोबर SGST बरोबर 48/2 म्हणजे यांना मिळाले 24, यांना मिळाले 24. म्हणजे स्टेटला मिळाला 24 आणि केंद्राला मिळाला 24. 24 आणि 24 48. आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे सोपं आणि सरळ गणित लक्षात. बस अशा प्रकारचं आहे. आता आपण जे गणितं घेणार आहेत त्याच्यामध्ये आपण याच्यावर व्यवस्थित बोलूया, म्हणजे तेव्हा तुम्हाला कामात येईल. तर चला आपण आता सुरू करूया. 4.2 समजलं विद्यार्थी मित्रांनो? हे कसं आहे तो ब्लॉक आता तुम्हाला समजला असेल. हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही त्याच्याकडे बघा त्या पेज नंबरवर आणि अभ्यास करा, तुम्हाला इथे कळेल. ओके, तर चला आपण आता सुरू करू. त्याच्या आधी आपण व्हॉट इज द इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला हे बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा काय इनपुट टॅक्स क्रेडिट हे पण लिहून घ्या. हा जो पॅरेग्राफ आहे ना, GST इज लिव्ड अँड कलेक्टेड ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर. म्हणजे ग्राहकाकडे जाताना प्रत्येकजण GST भरत असतो आणि कलेक्ट करत असतो. ओके, तर ही कलेक्ट GST ॲट द टाईम ऑफ सेल विच इज कॉल्ड आउटपुट टॅक्स. म्हणजे मी एखादा होलसेलर ज्यावेळी कंपनीकडून माल घेतो त्यावेळी तो जे पैसे पेबल करतो त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात आणि इनपुट टॅक्स म्हणतात आणि तो विकतो त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. आता हे आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. हे सांगितल्यापेक्षा ना तर आपण आता हे प्रत्यक्ष गणितामध्ये बघूया. तर बघूया आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC म्हणतात. एवढं लक्षात ठेवा, इनपुट टॅक्स क्रेडिट ITC. वाटलं तर एवढा पॅरेग्राफ तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तर चला आपण आता पहिला प्रॉब्लेम घेऊया. तुम्हाला अतिशय पटकन आणि व्यवस्थित गणितातूनच समजेल. बघा पहिलं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.2. प्रॅक्टिस सेट 4.2 त्याच्यातलं पहिलं गणित व्यवस्थित पुस्तकं समोर ठेवा, एकदम छान तुम्हाला समजेल आणि व्यवस्थित उत्तर काढू. बघा, चेतना स्टोर पेड टोटल GST ऑफ ₹1,05,000 at the time of purchase and collected GST 1,22,500 at the time of sale during month of July 2017 to 31 जुलै 2017. Find the GST payable by चेतना स्टोअर्स. आता हे गणित वाचलं तुम्हाला लक्षात आलं. एक चेतना स्टोअर्स नावाचं दुकान आहे. त्यांनी काय केलं, एका महिन्यामध्ये जवळपास ₹1,05,000 माल परचेस केला. परचेस करताना ओके, कलेक्टेड GST म्हणजे GST भरला त्यांनी तेवढा. जो माल खरेदी केला असेल त्याच्यावर त्यांनी किती भरला विद्यार्थी मित्रांनो? ₹1,05,000 GST भरला आणि तो माल विकताना कस्टमरकडून त्यांनी GST किती जमा केला? ₹1,22,500.
ओके विद्यार्थी मित्रांनो, मग आता जेव्हा त्यांनी तो माल खरेदी केला त्याला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो इनपुट टॅक्स. ओके, आणि ज्यावेळी त्यांनी तो विकला त्याला म्हणतो आपण तो आउटपुट टॅक्स. आणि ह्या दोघांमधला जो डिफरन्स असतो विद्यार्थी मित्रांनो हा GST पेएबल अमाऊंट असते. ओके, तर आपण आता हे व्यवस्थित लिहूया. बघा इथे मी लिहितो, बघा आउटपुट टॅक्स, बस एवढंच लिहायचं. आउटपुट टॅक्स गणित आहे, गणिताचा क्रमांक टाकायचा. आउटपुट टॅक्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा 1,22,500 रुपये. ओके, आता इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज 1,05,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा 1,05,000 रुपये इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स हा जमा केलेला आणि इनपुट टॅक्स हा भरलेला. कोणी? चेतना स्टोर्सने. मग आता पुढे काय? मग आता इनपुट टॅक्स म्हणजेच ITC. ओके विद्यार्थी मित्रांनो, इनपुट टॅक्सलाच काय म्हणतो आपण? ITC. 1,00,00500 रुपीज. ओके, आता GST पेएबल अमाऊंट काढायची आपल्याला. ओके, मग आपण लिहूया GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, मग आता आउटपुट टॅक्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 1,22,500 रुपये मायनस ITC 1,05,000 रुपये. ओके, आता याला आपण असं लिहूया, ही अमाऊंट आहे, दोन्ही रुपयात म्हणून असं लिहिलं. ओके, आणि 1,22,500 मधून 1,00,000 म्हणजे 22,000, फक्त 22,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, इतकं GST पेएबल अमाऊंट आहे. बस संपलं, एवढंच उत्तर आहे. कळलं तुम्हाला? समजलं? अतिशय सोपं आहे. फक्त लक्षात ठेवा, परचेस करताना आणि विकताना, परचेस करणे म्हणजे विकत घेणे, ज्यावेळी मी एखादी वस्तू विकत घेतो तो इनपुट टॅक्स भरत असतो आणि ज्यावेळी मी ती वस्तू विकतो त्यावेळी तो आउटपुट टॅक्स असतो. एवढं लक्षात ठेवा. ओके, चला आपण पुढचं गणित घेऊया. प्रॉब्लेम नंबर 2. समजलं विद्यार्थी मित्रांनो? अतिशय सोपे गणित आहेत, अवघड नाही आहे. चला पुढे बघूया. नंबर 2. नजमा इज प्रोप्रायटर ऑफ अ फर्म रजिस्टर्ड अंडर GST. नजमाची एक फर्म आहे आणि ती GST अंडर रजिस्टर आहे. सी वॉज पेड GST ऑफ रुपीज 12,500 ऑन परचेस अँड कलेक्टेड रुपीज 14,750 ऑन सेल. म्हणजे काही समजा तिने परचेस केलं 12,500 रुपयाला आणि विकलं 14,750 रुपयाला. तर व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC टू बी क्लेम्ड अँड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल. आपल्याला पहिल्यासारखं सेम गणित आहे, फक्त नावं बदलले. चेतनाच्या ऐवजी नजमा एंटरप्राइजेस ते आलेलं आहे. ओके, नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ फर्म रजिस्टर अंडर GST. ओके, बघूया आपण प्रॉब्लेम नंबर 2 विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. बघा प्रॉब्लेम नंबर 2मध्ये काय? आउटपुट टॅक्स. ओके, पहिले आपण लिहू आउटपुट टॅक्स. तुम्ही इनपुट टॅक्स लिहिला आधी तरी फरक पडत नाही. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू किती आहे विद्यार्थी मित्रांनो? आउटपुट टॅक्स रुपीज 14,750. रुपीज 14,750. आता इनपुट टॅक्स आहे विद्यार्थी मित्रांनो रुपीज 12,500. 12,500 आणि इनपुट टॅक्स जो असतो तोच ITC म्हणतो आपण त्याला. ITC इज इक्वल टू रुपीज 12,500. ओके, मग पहिलाच प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC बी क्लेम्ड? द अमाऊंट ऑफ ITC बी क्लेम्ड 12,500. याचं उत्तर लिहून टाकू आपण. द अमाऊंट ऑफ ITC टू बी क्लेम्ड किती विद्यार्थी मित्रांनो? पहिल्या प्रश्नाचं उत्तर 12,500. ओके, झालं एका प्रश्नाचं उत्तर. आणि व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल? मग द अमाऊंट ऑफ GST पेएबल आपण काय करतो? लिहूया आपण. अमाऊंट ऑफ GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स
आता येतं आहे का विद्यार्थी मित्रांनो लक्षात? -ITC. ओके. आउटपुट टॅक्स किती आहे? 14,750 मायनस ITC इनपुट टॅक्स किंवा ITC 12,500. ओके. इथं आपण लिहूया रुपये. मग आता 14,750मधून 12,000 किती? 12 म्हणजे बघू आपण किती वजाबाकी व्यवस्थित करा विद्यार्थी मित्रांनो. जरी गणित सोपं असलं तरी पण व्यवस्थित वजाबाकी करा. 0, 5, 7तून 5 गेले 2, 5, 6, 7, 4तून 2 गेले 2, 2,250 म्हणजे ₹2,250 रुपीज अमाऊंट ऑफ GST पेएबल. झालं. एवढंच गणित आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आता जर नजमाचं गणित आलं किंवा चेतनाचं गणित आलं तर तुम्हाला जमेल की नाही? जमेल. आउटपुट त्याच्यात दिसतंय तुम्हाला ठळक मोठी रक्कम आउटपुट, छोटी रक्कम इनपुट, स्टोअर जर असेल तर, पर्चेसिंग असेल तर. ओके. तर चला आपण पुढचं बघूया. नंबर 3, प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3. चला बघा 3चा प्रॉब्लेम काय विद्यार्थी मित्रांनो? अमीर एंटरप्राइजेस परचेस्ड chocolate sauce bottles and paid GST of ₹3,800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of ₹4,100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Brothers and paid GST of ₹4,500. Find the amount of GST payable at every stage ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाईंड पेएबल GST आणि SGST. बापरे किती अवघड गणित आहे. अवघड आहे काय गणित? नाही. बघा याच्यामध्ये व्यवहार काय काय झालेले आहे आपण ते बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा अमीर एंटरप्राइजेस. ओके. आपण इथं लिहूया. सध्या मी समजून सांगतो, लिहित नाही. अमीर एंटरप्राइजेस. त्यानंतर अमीर एंटरप्राइजेसने कोणाशी व्यवहार केला विद्यार्थी मित्रांनो? तो व्यवहार केला अकबरी ब्रदर्सशी. ओके. अकबरी ब्रदर्सशी. ओके. आणि अकबरी ब्रदर्सने कोणाशी व्यवहार केला? मयंक फूड कॉर्नर. ओके. मयंक फूड कॉर्नर. किती सोपं आहे बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यांनी अमीर एंटरप्राइजेसने केवढ्याला विकलं विद्यार्थी मित्रांनो? GST पेड ₹3,800. म्हणजे हे 3,800 काय झालं विद्यार्थी मित्रांनो? यांचं इनपुट टॅक्स झाला. इनपुट टॅक्स किती? 3,800. आणि आउटपुट टॅक्स त्यांनी केवढ्याला विकलं ते विद्यार्थी मित्रांनो? 4,100 रुपयाला. म्हणजे हे झालं फॉर अमीर एंटरप्राइजेससाठी. मग आता यांनी काय केलं? हे केवढ्याला घेतलं? म्हणजे इनपुट टॅक्स यांचा किती झाला? 4100 रुपये. यांचा 4100 रुपये झाला इनपुट टॅक्स. आणि यांनी मयंकला जे विकलं तो झाला त्यांचा आउटपुट टॅक्स 4500 रुपये. ओके. आता मयंकने काय केलं? ते मयंकने फक्त घेऊन ठेवलं आता त्याच्याकडे. बरोबर आहे. आता त्याने त्याच्या दुकानात विकायसाठी ठेवून दिलं. बस इतका हा 2 व्यवहार झालेला आहे. मग ह्या दोघांनी GST पेएबल किती केलं? हे CGST आणि SGST हे आपल्याला काढायचं आहे. अतिशय सोपं आहे. आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. कळलं का तुम्हाला? असे 2 व्यवहार झालेले आहेत आणि या आपण काढू शकतो ना. इनपुट टॅक्स माहिती आहे, आउटपुट टॅक्स माहिती आहे. आपण GST पेएबल अमाऊंट काढू शकतो वजाबाकी. याचे GST अमाऊंट पेएबल काढू शकतो वजाबाकी. आणि त्याला भागिले 2 केलं. SGST CGST. संपलं गणित. ओके. तर पण आपण त्याला व्यवस्थित करूया. बघा प्रॉब्लेम नंबर 3 येऊया विद्यार्थी मित्रांनो. प्रॉब्लेम नंबर 3 लिहा. प्रॉब्लेम नंबर 3. पहिले कोण आहे? अमीर एंटरप्राइजेस. फॉर अमीर, व्यवस्थित लिहा विद्यार्थी मित्रांनो. अमीर एंटरप्राइजेस ENTERPRISE फॉर अमीर एंटरप्राइजेस. फक्त एवढं लिहिलं फॉर अमीर एंटरप्राइजेस. मग आता आपण काय लिहू? इनपुट टॅक्स. ओके. इनपुट टॅक्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो यांचा? अमीर एंटरप्राइजेसचा इनपुट टॅक्स आहे 3,800. ओके. 3,800. ओके विद्यार्थी मित्रांनो. आणि आउटपुट टॅक्स कितीला विकलं त्यांनी? 4100 रुपये. म्हणजे 4,100 रुपये. ओके. इथं रुपये लिहा विद्यार्थी मित्रांनो. रुपये. ओके. आता बघा
हे झालं यांचं इनपुट टॅक्स 3800 आणि आउटपुट टॅक्स 4100. आता आपल्याला काय काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जी एस टी पेएबल अमाऊंट यांची काढू आपण. जी एस टी पेएबल अमाऊंट, जी एस टी पेएबल अमाऊंट इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आता ITC म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे लिहून घेऊ. ITC म्हणजेच इनपुट टॅक्स. ओके, आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स 3800. ओके, आता बघा आउटपुट टॅक्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 4100 मायनस इनपुट टॅक्स 3800 रुपीज. ओके, आणि याच्यातून वजा झालं 4100मधून 3800 गेले विद्यार्थी मित्रांनो, किती झाले 3900, 4000, 4100 म्हणजे 300 रुपये. ओके, हे काय आलं विद्यार्थी मित्रांनो, जी एस टी पेएबल अमाऊंट. आता जर मी विचारलं जी एस टी एवढा आहे कोणाचा, अमीर एंटरप्राइजेसचा, तर SGST किती आहे पटकन सांगा. SGST किती आहे 150. आणि CGST किती आहे 150, 150 म्हणजे 150 आपण याचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे, चला आता आपण यांचं उत्तर काढूया. GST इज इक्वल टू ₹300. ओके, GST इज इक्वल टू ₹300. आता CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू GST अपॉन 2 म्हणजे 300/2 इज इक्वल टू 150 रुपीज. मग खाली लिहून टाका CGST इज इक्वल टू ₹150 आणि SGST इज इक्वल टू ₹150. ओके विद्यार्थी मित्रांनो, 150 हे झालं तुमचं पहिलं अमीर एंटरप्राइजेसचं. किती सोपं आहे बघा. आता यालाच फक्त काय करायचं, फॉर अमीर एंटरप्राइजेसच्या ऐवजी काय करायचं, फॉर अकबरी ब्रदर्स. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, फॉर अकबरी ब्रदर्स. मग लिहूया आपण आता इथे फॉर अकबरी ब्रदर्स. पूर्ण लिहू आपण, पूर्ण लिहू फॉर अकबरी ब्रदर्स. लिहूया आता इथं फॉर. किती सोपे गणित आहेत बघा. फॉर अकबरी, त्याचं स्पेलिंग बघून घ्या, अकबरी ब्रदर्स, फॉर अकबरी ब्रदर्स कॉमा. आता आउटपुट टॅक्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो, आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज. आउटपुट टॅक्स जी खरेदी केली ती इनपुट टॅक्स आहे आणि आउटपुट टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 4500 आणि इनपुट टॅक्स म्हणजे जेवढ्याकडून त्यांनी कोणाकडून घेतली, ती अमर एंटरप्राइजेसकडून घेतली, तो इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज किती 4100. ओके, म्हणजे खरेदी केली ही रक्कम आणि विकली ही रक्कम. ओके, आता इथं आपण लिहूया, यालाच आपण इनपुट टॅक्सला काय म्हणतो, ITC सुद्धा म्हणतो. ITC ₹4100. आता आपण GST अमाऊंट पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, इनपुट टॅक्स किंवा त्याला ITC म्हणू आपण, सगळ्यात चांगलं, कारण आहे ते सूत्रच आहे. मग आउटपुट टॅक्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 4500 मायनस 4100. मग किती आलं विद्यार्थी मित्रांनो, 4500मधून 4100 गेले, किती उरले 42, 43, 44, 45, 400 रुपये उरले का विद्यार्थी मित्रांनो. बघा 400 रुपये बरोबर आहे, म्हणजे 400 हे GST अमाऊंट आली. मग आता आपण याचं काढूया, GST इज इक्वल टू ₹400. मग SGST इज इक्वल टू CGST
इज इक्वल टू GST अपॉन 2 इज इक्वल टू 400 अपॉन 2 इज इक्वल टू 200 रुपीज 200. मग लिहू आपण SGST इज इक्वल टू रुपीज 200 आणि CGST इज इक्वल टू रुपीज 200. बघा किती सोपे सोपे गणित आहेत विद्यार्थी मित्रांनो. अमर एंटरप्राइजेस, त्यानंतर अकबरी एंटरप्राइजेस. आता ते मयंक पुढे आपल्याला काही करायचं आहे का? मयंकने कोणाला विकलेच नाही. अजून जर पुढे व्यवहार झाला असता पुढे आपण असंच काढत बसलो असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे आपले 3 गणितं झाले. आपण पुढच्या याच्यामध्ये पुढच्या सत्रामध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे 4ही प्रॉब्लेम घेण्याचा प्रयत्न करूया. प्रॉब्लेम थोडे मोठे आहेत, समजायला अवघड नाही आहे. फक्त ते आपण शब्द आता नवीन ऐकतो आहे, इन्कम टॅक्स, आउटपुट टॅक्स, पण हे आता लक्षात घ्यायला सुरुवात करा. ओके, बाय विद्यार्थी मित्रांनो.